त्याच्यामुळे आम्ही त्या संसदेतल्या विषयी इथं काही बोलावा महाराष्ट्रात येऊन तो दिल्लीतून बोलतो. सुनील खासदार म्हणून तुम्हाला खासदार म्हणून मला जे वाटतंय ते आज मी बारामतीला साहेबांच्या म्हणजे सर्व पवार फॅमिलीला भेटायसाठी आलो. त्या दिवशी गडबडीमध्ये सगळ्यांना भेटून अंत्यविधीला होतो. त्याच्यानंतर संसदेचं सेशन चालू असल्यामुळे मी तिकडे गेलो, भेट झाली नाही, बोलणं झालं नाही. त्याच्यामुळे आज भेटून सर्वांना भेटून जायचं याच्यासाठी आलेलो. त्याच्यामुळे संसदेतला आणि देशाचा जे विषय आहे ते देशाच्या तिथले बोलतो मी आहे, पुण्यात आहे, बारामतीतून नको. नाही बारामतीतूनच हाच विषय तुम्ही संसदेत मांडणार एका दादाच्या या सगळ्या अपघाताचा. दादांच्या विषयीचं तर मी संसदेत मांडणार, संसदेच्या बाहेर मांडणार, त्या विषयावर बोलू देत नाही तर असं नाही झालं. विषय बोलणं न बोलणे हा संसदेतला विषय वेगळा आहे. तो विषय मी बोललो की संसदेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिलं गेलं नाही किंवा काय, तो विषय वेगळा आहे. त्या विषयाला मी आज बोलायचं म्हणजे मला वाटतं की मला माफ करा की त्याच्यात मी तुम्ही आज दादांचा विषय महाराष्ट्रातला विचारा, बारामतीतला दादांच्या विषयातलं दादांच्या विषयात मी बोललो अगोदरच आता तुम्हाला की मी मुख्यमंत्र्यांनाही बोलणार, गृहमंत्र्यांनाही बोलणार आणि जी संसदेत सुद्धा बोलायला मला संधी मिळेल ते 100% मिळेल किंवा नाही झाली तरी मी त्याच्यातून वेळ मागून घेईल ना. त्याच्यात आम्ही आल्यानंतर ते घेणार, आम्ही याची चौकशी करा एवढी मागणी आम्ही संसदेत सुद्धा करू. नाही ते कॉमनली आम्ही जाऊन स्पीकरला बोलू शकतो किंवा मला वेळ द्या, नाही झालं तर गृहमंत्र्यांना बोलू शकतो. त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. गृहमंत्री सुद्धा आम्हाला भेटतात, वेळ देतात. आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या काही तपास यंत्रणेमध्ये गृहमंत्र्यांनी सहकार्य केलं, मुख्यमंत्री सहकार्य केलं, म्हणूनच बीड जिल्ह्यामध्ये आमची तपास बरी यंत्रणा. अमोल मिटकरींचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी तर झालीच पाहिजे आणि अनेक संशय जे आहेत त्यांनी व्यक्त केलेत. रोहित पवारही म्हणतात की त्यांनाही अनेक संशय आहेत. ते 12 तारखेला या संदर्भात विलंब होतो या सगळ्या नाही. हा विषय प्रत्येक जणाच्या मनात आहे, त्याच्यावर राजकारण कुणीही करत नाही असं मला वाटतंय. संशय व्यक्त करणं आता कसं नाही, आम्हाला वाटतंय तुम्ही तपास करावा म्हणून आम्ही म्हणतो तपास यंत्रणा करावा. आम्ही कुठल्या गोष्टीचं यायचं नाही की मीच म्हणून नाही, याच्यात कुणीही राजकारण करत नाही. आणि जिथं की तुमचा राजकीय बापच गेला म्हणतात त्याच्यावर कसं आम्ही राजकारण करू, ते राजकारण करणाऱ्यापैकी आम्ही कुणीच नाही. जे कुणी याच्यावर राजकारणावर किंवा आमच्यावर कुणी बोलतंय, असं बोलले तसं बोलले काय, त्याच्यावर मला न बोलता माझी एकच विनंती आहे की कुणी पुरावे मागते त्यांना पुरावे वेळ आल्यावर बाकीच्या गोष्टीचे कुठं राजकीय देऊ. आता इथले काय पुरावे, इथं की ज्यांचा आमचा आत्मा सगळा होता तो गेला, त्याच्यात आम्हाला वाटतं संशय. आणि 100% मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर आश्वासन पण दिले की मी चौकशी करू. आणि मला वाटतं त्यांनी CID कडे तपास सुद्धा दिलेला आहे, म्हणजे ते पर्याय केंद्र यंत्रणेकडेच येतोय. आम्ही त्याच्यात अमित शहा साहेबांना पण भेटू आणि लवकरात लवकर याच्यात तपास करायला लावू व्यवस्थित. पण वाटतं का तुम्हाला निपक्षपाती 100% होईल मला वाटतं, काय अडचण. आपण म्हणाला की विलगीकरण संदर्भात शरद पवार निर्णय घेतील, परंतु आपण बघितले की साहेबांच्या स्टेटमेंट नंतर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी यू टर्न घेतलेला आहे. त्यांनी म्हणलंय की याबद्दल कसली चर्चाच झालेली आहे. नसेल झालेली त्यांच्यासोबत दादा त्यांना सगळं प्रत्येक गोष्ट सांगत असतील सांगत. आता त्याच्यावर मी कसं रिॲक्ट होणार आहे किंवा ते काय बोलले त्याच्यावर मी काहीतरी बोलावं, त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. मी काय बोलावं हे माझा अधिकार आहे. माझं एकच आहे की विलिनीकरण हा विषय साहेबांच्या अखत्यारीत आहे, त्याच्यावर साहेब बोलतील किंवा जी बाकीचे सगळे. कारण मी म्हणत नाही की त्याला साहेब बोलू शकतो, त्याच्यात मी कसं काय उत्तर देऊ शकतो त्या विषयात. त्याच्यामुळे साहेबच त्याच्यात बोलतील.